चल अरे चल बाहेर. अरे काय करतोय चल तू? हो बाहेर. अरे अरे मी कुठे जाऊ? असं नको ना करू. मी कुठे जाऊ सांगा ना. कुठे जा, मसनात गेली तरी चालेल, लगेच निघ. अरे अरे दादा मी तुझी आई आहे रे. असं नको ना आई? करू. मेली आई मेली, उद्याच तुझं श्राद्ध घालतो बघ. ओ मारे असं नको करू. ए सुनबाई तू तरी समजून सांग ना ग हे याला. नाटके करू नका. मी प्रेमाने सांगते ना, नीट ऐकून घ्या, नाही तर मला लाथाबुक्काने पण मारता येते. असं नका करू रे. अरे असं नका करू. मी काय करू? कुठे जाऊ? असं नका करू बाळा. सांगितलं ना कुठे जा, परत तुझं तोंड दाखवू नकोस. अरे अरे मी आई आहे तुझी. आई? कोणती आई? आई बी काही नाही. ए, चल हे घे तुझा कासोडा, अरे निघ लगेच. अरे मला या घरात राहू द्या ना. असं नका करू. तुझी लायकी काय घरात राहायची? हा लायकी आहे? एक सांगितलेलं काम तुला जमत नाही. किर 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 किर, निघ लगेच. असं नका करू रे. असं नका करू मला. तू तशी ऐकायची नाहीस. अरे अरे ऐक ना रे. काय झालं माझ्या बाळाला? हा, इकडे 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 बघू मला. काय झालं? कुणी रागवलं? काय रागवलं? आणि सगळ्या मित्रांना आजी, पण मला नाही. आताच्या आता आजी पाहिजे. गो बाई गो बाई. बर 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 ठीक. काळजी करू नको. तुला पण येईल आजी. पण मी काय म्हणतो, आज आपल्याला बाहेर जायचंय ना? ठरलं की नाही आपल्याला फिरायला जायचं? हा, तू अजून तयार झाली नाही. जा लवकर फ्रेश होऊन ये. जा. पळा, 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 पळा. अजून किती दिवस तिला अशी उडवाउडवीची उत्तरं देणार आहात तुम्ही? मग काय करू? आणि माझ्याकडे तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. पण कधीतरी तिला सांगावं लागेल ना की तिला आजी नाहीये आणि आपण दोघं अनाथ आहोत. हे बघ, लहान आहे ती अजून, आणि होईल ना, कळेल तिला. हळूहळू तिला पण गोष्टी समजतील. काळजी करू नकोस. होईल सगळं व्यवस्थित. दादा पाव वडा द्या ना.
थोडं खायला देता का काही? काय हो, कसला विचार करताय? हाच विचार करतोय की देवाने आपल्या नशिबात आईवडिलांचं प्रेम दिलं नाही, हम्म. पण तस्मयच्या नशिबात सुद्धा आजी आजोबांचं प्रेम दिलं नाही. आणि तिची काही चूक नसेल ग. हे तिलाही वाटत असेल ना इतरांचं पाहून की तिलाही आजी आजोबा असावेत. तिलाही वाटतं आपण आजी आजोबांसोबत मिरवावं, त्यांनी तिचे लाड करावे, आजी आजोबांनी प्रेमाने तिच्यासोबत खेळावं, गप्पा गोष्टी कराव्यात. तिलाही वाटत असेल, पण तिची अपेक्षा चुकीची नाहीये. काय लिहिलं असेल का देवाने तिच्या नशिबात? हे बघा, जे काही लिहिलं असेल ना ते चांगलंच लिहिलं असेल. श्वेता, हो झाली तयारी? हो हो चला. हो झाली. लिस्ट केली व्यवस्थित? हो काय काय केली. सामान आणायचं आहे? सगळं लिहिलंय. नक्की? नक्की. हे बघ, पुन्हा मी तुझ्यासोबत येणार नाही बाहेर. पुन्हा मीच जाणार नाही. चला. हा चल. तस्मय कुठे आहे? तस्मय, तू येतेस सोबत आमच्या? नक्की? तू थांब ना घरी, मी तुला घेऊन येतो चॉकलेट. मला तुमच्यासोबतच चला. बरं, चला ठीक आहे, मग. चला. दादा, दादा काहीतरी खायला द्या ना, लय भूक लागली हो. आई, काय झालं? हा? तुम्ही असं रडताय काय? बघा, तुम्ही हरवला आहात का? तुमचं घर नाही सापडत आहे का? बरं, तू कुठल्या आहात तुम्ही? काय आठवतंय का? विसरला आहात का काही? तुमचं घर कुठे आहे आई? तुमची मुलं बाळ? माझ्या मुलानं सुनेने मला घराच्या बाहेर काढले. 4 दिवस झाले मी वनवन फिरते, काही खाल्लं बी नाही. 2-4 दिवस झाले उपाशी. काहीतरी खायला द्या ना दादा, काहीतरी खायला द्या मला. काय आई आई ऐका, तुम्ही रडू नका, है ना? शांत व्हा. आणि हे बघा, काही काळजी करू नका. तुम्ही आमच्या घरी चला. काळजी करू नका. चल, बसा गाडीत, बस. आई, या चला आत. चला. अहो, पण तुम्ही मला घरी का आणलं? आहो आई, तुम्हाला भूक लागली आहे ना, या आत. चला, या चला. या आत. बाबा, हे कोण आहे? बाळा, तू नेहमी मला विचारायचीस ना की तुझी आजी कुठे आहे, तुझी आजी कधी येणार आहे, विचारायचीस ना? तर ह्या तुझ्या आजी आहेत. माझी आजी? हो. आता मी माझ्या मित्रांना सांगून येते, माझी पण आजी आली. तुम्ही बसा, मी आलेच. काही काळजी करू नका, है ना? निवांत व्हा. हे घ्या आणि फ्रेश होऊन या. नाही, मला हे काहीच नको. मला भूक लागली, मला फक्त जेवायला द्या. आई, तुम्हाला जेवायला पण देतो. ते कपडे किती खराब झालेत. आधी तुम्ही हे घ्या, फ्रेश होऊन या. घ्या. नाही नाही, मला जाऊ द्या, मला फक्त जेवायला द्या. अहो, आपलंच घर म्हणून राहा.
तुम्हाला जेवायला पण देतो आणि हे तुम्ही आधी कपडे बदला. किती घाण झाले ते कपडे आहे ना. चला. नाही तुम्ही मला fresh घरी व्हा. जायचंय. मला हे मला बघा जाऊ दे. तुम्ही काहीच काळजी करू नका. आपलंच घर समजा. हम्म, तुम्ही फ्रेश होऊन या. जा श्वेता घेऊन जा त्यांना. चला जा. चला या. जा जा. तुमचंच घर आहे, काही काळजी करू नका. अरे काय करताय तुम्ही दोघं? मला काहीच कळत नाही, तुम्ही काय करताय? हे बघा आई, आम्ही जन्मल्यापासून अनाथ आहोत. आईचं प्रेम काय असतं, आईची माया काय असते, हे आम्हाला कधीच मिळालं नाही. आम्हाला माहित देखील नाही की आईचं प्रेम कसं असतं असं. पण आता तुमच्या रूपाने आम्हाला आई मिळाली. आम्ही जन्मल्यापासून आईच्या प्रेमाला खूप तरसलेलो आहोत. मला पण कधी कधी वाटतं की दिवसाचा सारा शिळ माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून घालवावं, पण परमेश्वराने ते सुख आमच्या कधी पदरातच टाकलं नाही. पण आज तुम्हाला पाहिलं ना, असं वाटलं की त्याने आमची हाक ऐकली आहे आणि त्याने तुमच्याशी आमची भेट करून दिली. आई हे बरोबर बोलतायत. आम्ही दोघेही अनाथ आश्रमामध्ये वाढले. आईची माया काय असते. मलाही वाटायचं की मी माझ्या आईजवळ मन मोकळं करावं, तिच्या मांडीवर प्रेमाने माझं डोकं ठेवावं, तिने तिचा हात माझ्या डोक्यावरून असा फिरवावा. मलाही वाटायचं, पण कधी ते आमच्या नशिबात आलंच नाही. आणि आता जर ते आमच्या नशिबात आले तर ते प्रेम आम्ही जाऊ देणार. आणि आम्ही तुम्हाला मुलासारखं सुनेसारखं प्रेम देऊ. मी ना नेहमी अशी बाहेर फिरायची ना, बाजारात जायची, यांच्यासोबत जायचे, तेव्हा माझ्या मैत्रिणींच्या सासूनं त्यांना असं स्वतःहून हक्काने काही गोष्टी सांगायच्या. आणि मी ते बघितल्यावर मला असं जाणवायचं की मलाही अशी एक सासू असते तर किती चांगलं झालं असतं ना. तिने माझा हात धरून प्रेमाने मला शिकवल्या असत्या गोष्टी. 2 गोष्टी बोलल्याही असत्या, पण ते जे प्रेम असतं ना, ते मला कमीत कमी सासूच्या रूपात तरी मिळालं असतं. त्यांनी माझ्यावर हक्क गाजवावा, यांच्यावर हक्क गाजवावा. आणि हे सगळं मला अनुभवता आलं नाही आतापर्यंत. पण आई, तुम्ही आमच्या आई आणि माझ्या सासू व्हाल. आई, तुमच्या समोर मी हात जोडतो. तुमचं मूल आणि तुमची सून म्हणून स्वीकारा आणि पदरात घ्या. खरंच तो परमेश्वर किती निर्दयी आहे ना. ज्याच्या नशिबात आई असते त्याला त्याची किंमत नसते, आणि ज्यांना तो आई देत नाही ना त्यांना त्याचं मोल असतं. ज्याला मी जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्याने माझी किंमत नाही केली. मला लाथाबुक्के हाणून घरातून बाहेर काढलं. आणि कोण कुठले तुम्ही? आज माझ्या पोटच्या मुलापेक्षा तुम्ही आज माझ्यासाठी खरंच आजच्या घडीला मला खरंच भाग्यवान समजते. देवाने मला तुमच्यासारखे 2 लेकरं दिलेत. मी आयुष्यभर तुमची आई बनून राहील.
नेली होती ग? अरे बेटा, मला नशिबाने चुकीच्या घरी नेलं होतं, पण आता त्याने मला योग्य घरी आणून सोडलं. आई, ए आई, अरे काय झालं बाळा? आई, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे कशाला? अरे कशाला म्हणजे, मला आवडली तुझ्यासाठी साडी म्हणून मी घेऊन आलो. हा घे, पटकन तयार हो. आणि आता आहे ना आपल्याला पिक्चरला जायचं सगळ्यांना मिळून. आणि श्वेता, जेवण पण बाहेरच करू आपण. चालेल. हा चला, लवकर 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 चला. आणि तस्मई कुठे? इथेच होती, खेळत होती. तस्मई, ए तस्मई. ओम, अरे ऐक ना, माझ्या ना सगळ्या साड्या जुन्या झाल्या. आता सणसूद येत आहेत, एखादी घेतली असती तर. का नवीन साडी? ऑलरेडी एवढ्या साड्या आहेत ना घरात. पैसे काही झाडाला लागतात का? बरोबर आहे. आणि तसं हिच्याकडे भरपूर साड्या आहेत, त्याच्यातली वापर नाही एखादी. आणि त्या साड्या घालून कुठे मिरवायच्या आहे का तुम्हाला? श्वेता, काय करतेस? जेवणाचंच बघत होते, काहीच सुचत नाहीये. बरं मी काय म्हणतो, ऐक ना, आज आपण आईच्या आवडीचं काहीतरी बनवूया. हो, है ना? तू जाऊन त्यांना विचार की त्यांना काय आवडेल खायला. आज आपण आईच्याच आवडीचं बनवूया. मी आता जाऊन विचारते. तुझे कान बघ, छोटे छोटे, तुझ्यासारखेच आहे ना. बघ किती सुंदर सुंदर आहे. आई, आज काय बनवायचं जेवायला? अगं बनव ना, तुला काय आवडतं ते. माझ्या आवडीचं तर नेहमीच घरात बनत असतं. आज आपण तुमच्या आवडीचं बनवूया. सुनबाई, काय आहे? काही खायला भेटेल का ग? भूक लागली. आत्ताच तर खाल्लं होतं ना तुम्ही. काय सारखे सारखे भूक लागते तुम्हाला? अगं त्या शिळ्या तुकड्यांनी पोट नाही भरलं ग माझं. असं कसं पोट नाही भरलं? सारखं सारखं बकरी सारखं खायला पाहिजे तुम्हाला. आणि इथून पुढे किचन मध्ये यायचं नाही बरं. भात इकडे. आई काय विचार करताय? काही नाही ग. बरं चल, आज आपण दोघी मिळून स्वयंपाक बनवू. चालेल, हो, आपण मिळून तू बनवूया. पण. चला. चला. अरे काय करताय तुम्ही? अगं, झाडू मारते. असा झाडू मारता? तुमच्या आईने असा झाडू मारायला शिकवलंय तुम्हाला? मारतेच आहे ना. ओम इकडे ये बरं. काय ते काय करताय? कसं झाडू मारताय तुझी आई? आई, अगं काय आहे? अरे झाडूच मारते. अगं मग असा तुला साधं झाडूही मारता येत नाही का ग? अगं वाक ना, थोडं वाक ना, खाली वाक ना, असं हा मार ना झाडू. एकाच ठिकाणी केव्हाच झाडू मारू राहिली. अगं ती म्हणते तर ऐक ना तिचं. का तुला राहायचं नाही या घरात? काम करायचं असेल ना नीट कर, नाही तर चालती हो लगेच. काय झोपलाय ते? उठा, तिकडे जाऊन काम करा. अगं थोडा वेळ पडली होती. जावा तिकडे. आई, हे आई, काय झालं? हे काय? अरे धुतलंय ते मी. हे धुतलंय? हा, हे धुतलंय? हे धुतलंय? जा साफ कर.
आजी मला गोष्ट सांगा ना. गोष्ट ऐकायची बाळा तुला. हा. कसली सांगू? कावल्याची. खवळ्याची ऐकायची. सांगते हा. एक की नाही कावळा होता आणि एक चिमणी. मग कावळा म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिमणी म्हणाली, थांब माझ्या बाळाला अंघोळ आली दे. आई आई तू आता आम्हाला सोडून जाणार नाहीस ना? हो आई. नाही रे बाळांनो, मी आता तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आणि कधीच जाणार नाही. मी आयुष्यभर तुमची आई बनून राहील तुमच्यासोबत. आई ओ मिस्टर, कोण तुम्ही? नमस्कार. आम्हाला असं कळलं की आमची आई इथेच राहते. प्लीज तिला बोलवा ना. तुमची आई? कोण तुमची आई? अहो आई आई घरी चल ना. आई आई मला माफ कर ग, माझं चुकलं. हे बघ, मी नको नको ते वागलोय तुझ्यासोबत, पण आज आज मला तुझी किंमत कळाली. आई खरंच माफ कर ग. हो आई, खरंच मला पण माफ करा. मी पण खूप चुकले. तुम्ही चला ना परत आमच्या सोबत. प्रसाद, तू ओळखतो काय ना? मी मी- मी- मी नाही ओळखत त्यांना. मग मी पण ओळखत नाहीये. आई अगं मी तुझा मुलगा आहे. ही बघ, ही तुझी सून. आजी हे कोण आहेत? माझा मुलगा हाय आणि ही माझी सून. दुसरा कोणी माझा मुलगा नाहीये. तुम्ही जाऊ शकता. आई नको ना बोलू असं. आई तुमच्याकडे आई आहे तर तुम्ही या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहात. त्यामुळे आईची किंमत करायला शिका.